थँक्यू सो मच योगेश मडबी. तर दोन्ही टीमच्या या ठिकाणी 12वे प्रतिनिधी यायचं आपण 12वा खेळाडू पाठवायचा आपण मोरिवली टीम आणि झोबिली. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू प्लीज पाठवा आपण कारण की स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय त्यामुळे आपण त्वरित 12वे खेळाडू पाठवायचे आहेत. तर सचिन आणि रोशन ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते झोबिली टीम कडनं. महेंद्र दुले यांचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला त्यांना फाईट करतो या ठिकाणी मोरिवली संघ. बिग फाईट मॅच 4-5 हा मॅच असेल. आपण पाहू शकता या ठिकाणी मैदानावरती मागचा मॅच खूप चांगला रंगला आपण पाहिला. निशांत 11 जानवान मंगळूर टीमनं तो मॅच जिंकला. जय बागोबा बहुनी टीम या ठिकाणी स्पर्धेमधून परास्त झाली आहे. हार्डलक आणि या ठिकाणी आत्ताचा मॅच 2 ताकदवर टीम मध्ये मोरिवली बनाम झोबिली महेंद्र दुले यांचा संघ. तर गेम ऑन होतोय. दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देतोय. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज तयार. पहिल्या षटकामध्ये श्यामचा वापर केला जाईल. शाकिनपती फलंदाज रोशनला आपण पाहणार आहोत. तर नॉनस्टेकनपती सचिन. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिलाच बॉल प्रहार केलाय. स्वर ऑफ द विकेट न फेकून दिला चेंडूला. स्वर लेग बाउंड्रीच्या बाहेर. रोशनच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती हा पहिला षटकार. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट करतोय फलंदाज रोशन. 6 धाब्याने टीमचा अकाउंट ओपन करतोय. स्वागत केलं श्यामचं. वेलकम टू द ग्राउंड. तयार पुन्हा एकदा श्याम. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकेतील पॉइंट मधनं आणि ते दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. दोन धाबा कंप्लीट केल्या जाईल. टीमची टोटल 8 धाबा धापडकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त सुरुवात. पहिल्या बॉलवरती षटका. दुसऱ्या बॉलवरती 2 धाबा आल्यात. एकूण स्कोर 8 धाबा धापडकावरती. दोन्ही संघ तुल्यवान ताकदवर. त्यामुळे हा मॅच तुम्हाला मात्र रंगच्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. श्याम तयार पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना शाकिनपती रोशन. टॉपिस लागते. झेलची संधी. यष्टीरक्षक चेंडू खाले. अजिबात चुकी नाहीये. फलंदाज बाद. पहिला गडी बाद होते. पहिला मोठा धक्का लागेल झोबिली टीमला. रोशन बॅक टू द डगआउट.
तर फलंदाज रोशन बाद झाले त्या ठिकाणी आपण पाहू शकता पहिला गडी बाद झाला सफलता प्राप्त केली या ओव्हरमध्ये गोलंदाज श्यामनं पहिल्या विकेटचं पतन नवीन बॅट्समॅन मैदानावरती महेंद्र धुले स्ट्रायकरवरती मात्र सचिन ऑन स्ट्राईक आणि यावेळेस मात्र क्लीन बॉल फलंदाज बाद यशच्या दुबस्त दांडी गोल अजून एक मोठा धक्का शून्यावरती परतावा लागेल सचिनला आणि टीमला लागतो हा दुसरा धक्का 8 या धावसंख्येवरती काय जबरदस्त सुरुवात केली श्यामनं पहिल्या बॉलवरती षटकार कच्च केला दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं 2 धावा अंकित केल्या त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आणि आता चौथ्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा विकेट प्राप्त केली आहे लागोपाठचे 2 करारे धक्के दिले जोबेली टीमला टीम थांबली 8 या आकड्यावरती 4 बॉल या ओव्हरमधील फेकले गेलेत उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल नवीन बॅट्समॅन मैदानावरती तर कल्पेश येतो नवीन बॅट्समॅन मैदानावरती श्याम तयार पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना समोरच्या दिशेने खेळतोय क्षेत्ररक्षक तैनात शॉट एक्स्ट्रा कव्हरला एकदा कंप्लीट दुसरा धाब्याचा प्रयत्न नाही आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावा लागेल धाबा संख्या ऐकली पुढे सर केला 9 धाबा धाबलकावरती शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधील महेंद्र धुळे ऑन स्ट्राईक एक अनुभवी फलंदाज पुराणा चावल ज्याला म्हटलं जातं जोबेली टीमचा संगणक डिफेन्सिव्ह क्रिकेट पहिला बॉल या ठिकाणी सन्मान दिला जातो समजूतदारीचं क्रिकेट आहे कारण की महेंद्र धुळे यांना देखील माहिती आहे आत्ताच्या ओव्हरमध्ये 2 फलंदाज आपण गमावले त्यामुळे विकेटवरती टिकणं खूप गरजेचं आहे आणि तेच गरज असताना पहिल्या बॉलला सन्मान दिला एक धाव अंकित केली षटक समाप्त होईल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल एकूण धावसंख्या 2 गडी बाद 10 धाबा तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धाबा धावपैकी 2 गड्यांच्या मोबदल्यात जोबेली टीम नवीन गोलंदाज मुकेश सेकंड ओव्हरला सुरुवात होती मुकेश येतो गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकरवरती अनुभवी फलंदाज महेंद्र धुळे ऑन स्ट्राईक हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र फटका खेळायचा होता पॉइंटच्या दिशेला संपर्क तेवढा चांगला नाही गया थर्ड मॅच क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला धाव मिळते 1 टीम जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती इथून महेंद्र धुळे आणि कल्पेशांना पार्टनरशिप करावा लागेल जिम्मेदारीने खेळ करावा लागेल कारण की समोरची टीम देखील ताकदवर आहे मोरिवली संघ त्यांच्यासमोर एक चांगलं टार्गेट सेट करावा लागेल या जोडीला कल्पेश ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट कव्हरच्या दिशेला खेळत आहेत क्षेत्ररक्षक तैनात एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे केला जातो आणि दुसरी धाव देखील कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट सिंगल डबल न धापलक पुढे ठेवलं जाते एकूण स्कोर 13 धावा धापलकावरती पाहायला मिळतील शांत रीतीने खेळ आपल्याला पाहायला मिळते पहिल्या बॉलवरती जो षटकार आला तदनंतर पूर्णपणे खेळ शांत आपल्याला पाहायला मिळतो विकेट प्राप्त झाल्या सिंगल आणि डबल न आतापर्यंत खेळ मात्र मैदानावरती सुरू आहे कल्पेश ऑन स्ट्राईक लोबो फुल टॉस बॉल ऑन साइडला ढकलतायत लॉंग ऑन वरनं वेगानं क्षेत्ररक्षकीतील एका धाब्यावर समाधान मानावं लागेल धावसंख्या एकूण स्कोर 14 धावा धापलकावरती स्ट्राईक रोटेट होती स्ट्रायकरवरती पुन्हा एकदा महेंद्र धुळे येतात एक आक्रमक फलंदाज आहेत आणि गोलंदाज देखील आपण पाहू शकता ऑलराऊंडरची भूमिका नेहमीच साकारली जाते त्यांच्या माध्यमातून झोबेली टीमचा पुराणा चावल देखील म्हटलं जातं अनुभवची शिदुरी त्यांच्याकडे त्या अनुभवानं बॅटिंग करावी लागेल समोरच्या दिशेने खेळले फटका चांगला आहे आणि धावा देखील मिळतील चांगल्या 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन महेंद्र धुळेच्या बॅटमधला पहिला चौकार
चौकार होतोय महेंद्र धुलेच्या बॅटमधनं. अशाच प्रकारे बॅटिंग करावे लागेल जर टीमला एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. एकूण स्कोर 18 धावा धावफलकावरती. तयार पुन्हा एकदा गोलंदाज मुकेश समोरच्या दिशेने खेळतात. फटका उंची गाठतोय. लांबी पाहावी लागेल आणि लांबी देखील मोठी. सरळ चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. महेंद्र धुलेच्या बॅटमधनं हा पहिला विकेट षटकार. मी म्हटलं होतं महेंद्र धुले यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. पुराणा चावल म्हटलं जातं सोबेली टीमचा आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करावे लागेल. आणि आता मात्र ती बॅटिंग केली जाते. एक चौकार एक षटकार टोकला जातो. टीम आता मात्र व्यवस्थितरित्या धावसंख्येवरती पोहोचले. 24 या आकड्यापर्यंत आतापर्यंत संघ पोहोचतोय. कारण की रोशन आणि सचिन लवकर बाद झाले. त्यानंतर कल्पेश आले. कल्पेश देखील सिंगल डबल साथ दिली महेंद्र धुले यांची. आणि आता महेंद्र धुलेच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. मुकेश तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट नाव. यावेळेस मात्र स्ट्रॉंग अपील केली जात होती आणि धाव मिळेल 1. तर षटक समाप्त होईल. दुसरा 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 10 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्यात 15. टोटल स्कोर 2 गडी बाद 25 या आकड्यापर्यंत पोहोचतोय जोबेली हा संघ. तर तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता निहार येतात गोलंदाजी मार्कवरती. निहार रसाल कॅप्टन ऑफ टीम मोरेली संघाचा संगणक आपण पाहतोय. आणि समोरचा खेळाडू देखील आपण पाहतोय झोबेली टीमचे संगणक महेंद्र धुले. कॅप्टन वर्सेस कॅप्टन आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील. तिसरं षटक सुरू होतं. 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्यात. महेंद्र धुलेने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे. पहिला बॉल ऑन साइडला कडना प्रहार चाबूक शॉट आणि चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. महेंद्र धुलेच्या बॅटमध्ये अजून एक ब्रँडेड फटका षटकार. फ्लॅटर स्ट्रोक येतोय षटकाराला. पहिल्या बॉलवरती निहारचं स्वागत केलं महेंद्र धुले नाव. वेलकम टू द ग्राउंड. चांगली बॅटिंग आतापर्यंत ओव्हर द विकेट. आताचा बॉल या ठिकाणी मात्र पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता. महेंद्र धुलेंना असं वाटलं की बाउन्स अतिरिक्त झाला मात्र जास्त नव्हता. तो विकेट किपरच्या हातामध्ये व्यवस्थित पोहोचताना डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. ऑप्शनवरती चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातो निहारच्या माध्यमातून. तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते. टीमची टोटल एकूण स्कोर 32 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. राउंड द विकेट. समोरच्या दिशेने लॉक पेटीट स्टँड अँड डिलेवर एक्साइटिंग पॉवर महेंद्र धुलेच्या बॅटमधनं येणारा या पारीमधील तिसरा दमदार षटकार. जबरदस्त बॅटिंग केली जाते. सचिन आणि रोशन बाद झाल्यानंतर मी म्हटलं होतं जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. महेंद्र धुलेला नामाप्रमाणे साजेशी कामगिरी करावी लागेल आणि ती कामगिरी आतापर्यंत बजावली आहे महेंद्र धुलेने. अजून एक ब्रँडेड फटका सरळ चेंडूला पाठवलाय. लॉंग लॉंग बिग बे गॉन 6 रन.
लागोपाठचा दुसरा षटकार होतो या ओव्हर मधील आणि टीम आता मात्र मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. एकूण धाव संख्या 44, 44 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा आल्या, 2 विकेट देखील आपण पाहिले होते. त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये महेंद्र दुले आणि कल्पेशच्या जिम्मेदारीने खेळ केला, 15 धावा एकवटल्या. आणि या तिसऱ्या षटकामध्ये निहारला टार्गेट केलं जात आहे. निहारवरती प्रति हल्ला चढवत होते, 3 षटकार टोकलेत आणि एकूण 19 धावा आतापर्यंत या षटकामध्ये उभारला गेल्या आणि संघ पोहोचलाय 44 अर्थात 44 आकड्यावरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. थोडासा महागडा तर तो निहार एडर या 2 बॉलवरती कमबॅक करेल का, कारण की कमबॅक करणं गरजेचं असेल आणि खास करून महेंद्र धुळेची विकेट प्राप्त करणं आत्ताच्या क्षणाला खूप महत्वाचं असेल. कारण की जर महेंद्र धुळे टिकले तर मैदानावरती धाबांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक मोठा फटका, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लागोपाठचा येणारा हा तिसरा षटकार. फिफ्टी कंप्लीट, 50 धावा पूर्ण होतात. सोबेरी टीमच्या जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. महेंद्र धुळे ऑन अ फायर. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर मधील. निहार अतिशय मागडी गोलंदाजी ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, यावेळेस मात्र संपर्क नाही घ्या. डॉट बॉलची समाप्ती, षटक समाप्त होईल. तिसरं अतिशय मागडी गोलंदाजी या ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर धाबा आल्या एकूण 25 धाब्याचं षटक फेकले. मागडी गोलंदाजी पाहायला मिळेल निहारच्या माध्यमातून. संघ पोहोचला 50 आकड्यावरती. उर्वरित 6 बॉलचा खेळ अद्याप बाकी असेल. तर शेवटचा ते टोपाचं षटक राहुल होते. कल्पेश साडे बॉल आणि या ठिकाणी मात्र व्यवस्थितरित्या कलेक्ट करत नाही आहेत राहुल. तर बॉल पकडला असता तर नक्कीच कल्पेश धावबाद झाले असते. धाव मिळते एक. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला महेंद्र दुलेने आणि स्ट्राईक देखील मिळाली आहे. सिंगल बरोबर टोटल स्कोर 51. 51 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ अद्याप बाकी असेल. महेंद्र दुलेने आतापर्यंत षटकार टोकलेत आपल्या इनिंग मध्ये. 5 षटकार आणि 1 चौकार टोकला गेला. खूप चांगली बॅटिंग. वैयक्तिक 37 या आकड्यावरती खेळतोय महेंद्र दुले. पुन्हा एकदा शायकीवरती लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची असेल. आउटसाइड दी ऑप्शन. ऑप्शनच्या बाहेर चेंडू जात होता. 1 धाव अतिरिक्त स्वरूपाने मिळेल. टीम पोहोचते 52. 52 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ अद्याप मार्गस्थ असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट राहुल. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलेत. आत्ता फटका फसतोय की काय. झेलची संधी अजिबात नकारली जाणार नाहीये आणि पंचांचा इशारा नो बॉल. पंच कळवायचा आहे नो बॉल आहे की नाहीये. यस नाहीये. तर पंचांचा इशारा आपण पाहू शकतो येतोय की नो बॉल नाहीये. त्यामुळे महेंद्र दुलेला मैदान सोडावं लागेल. 37 धाब्याची विस्फोटक खेळी केली महेंद्र दुलेने. खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीम साठी आणि 37 धाब्याची खेळी करून माघारी परततोय महेंद्र दुले. बॅक टू द डगआउट. तर विकेट प्राप्त केली आहे राहुलला. कल्पेश ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना राहुल. धावा संख्या 52. 52 धावा धावफलकावरती आहेत. तयार पुन्हा एकदा राहुल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. कल्पेश ऑन स्ट्राइक. लाईन पाहावी लागेल. इथे खराब लाईन पाहायला मिळते. अतिरिक्त बाहेर चेंडू जातो ऑप्शनच्या. 5+1 एकूण 2 धावा मिळतील. धावा संख्या 2 ने पुढे सरकेल
54 54 या आकड्यापर्यंत पोहोचलाय झोबेली संघ. महेंद्र धोनीने खूप चांगली बॅटिंग केली, त्याच्या जोरावरती हा धावसंख्येपर्यंत पोहोचलाय निमण्यांना झोबेली हा संघ. आणि अजूनही बॉल शिल्लक आहे 4. 4 बॉल मधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील का, कारण कल्पेशच्या बॅटमध्ये देखील अजूनही मोठे फटके आले नाहीयेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, मोठ्या फटक्याचा प्रयास केला होता, संपर्क नाहीये, पडल्यानंतर चेंडू वेगाने निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. चांगला कमबॅक राहुलची प्रशंसा करत आतापर्यंत शांत ठेवतोय झोबेली टीमच्या फलंदाजांना. 3 बॉल सुरेख फेकलेत, उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. चांगला बॉल, चांगली लाईन, ऑप्शनची लाईन ठेवली जाते, वेगाने प्रेस करतोय, धाबाची संधी आणि फलंदाज बाद. तर परिस्थिती बघा कशी होती. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धाबा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 25 धाबा पडले गेला. तदनंतर महेंद्र धुले बाद झाले, धाबांचा वेग थांबला, मोठे फटके येत नाहीयेत आणि आता मात्र राहुल कमबॅक करतो टीम साठी. समोर खेळतो स्टँड अँड डिलिव्हर, व्हेरी गुड स्ट्रोक. याच फटक्याची अपेक्षा होती शेवटच्या मोमेंटला कल्पेश कडनं आणि तो फटका आलाय कल्पेशच्या बॅटमधनं. षटकार. 60 धाबा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. या ओव्हर मधील या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू पुन्हा एकदा तयार राहुल. फटका हवेमध्ये असेल, कॉटन बॉल चान्स आणि फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त केली राहुलनं. षटक समाप्त होईल 4थं. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम न बोलवण्यात एकूण धाबा 60 आणि जिंकण्यासाठी आव्हान असेल मोरुली टीम समोर 24 चेंडू आणि 61 धाब्याचं लक्ष असेल. तो चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल गावदेवी मस्काळ विपक्ष पागड्याचा पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी रिपोर्टिंग करा. गावदेवी मस्काळ टिटवाडा विभागातील संघ असेल आणि पागड्याचा पाडा संघ आपण पाहतो या ठिकाणी असेल पलंगड विभागातील संघ. तर टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच जायचं. तर 60 धाबा फलकापती लागले गेलेत, 61 धाब्याचं लक्ष असेल ते म्हणजेच मोरुली टीम समोर आणि सामना जेव्हा सुरू होईल या ऐकू आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय योगेशजी मडबी ऑन मायक्रोफोन. थँक्यू.
थैंक यू सो मच सोनू। तो चलते मैदान के ऊपर मुकाबला होगा इस समय जोवेली बनाम मोरेली के बीच, मगर मोरेली टीम के सामने लक्ष्य रखा 61 रनों का एक बड़ा लक्ष्य। पिछले मुकाबले में हमने देखा मुकाबला लो स्कोर वाला मुकाबला रहा था, मगर इस मुकाबले की हम बात करेंगे तो ये मुकाबला बिग फाइट होगा। महेंद्र धुले ने क्या कमाल की पारी खेली आज यहाँ पर। जो उनका बोलबाला है, जो टेनिस क्रिकेट में हमेशा अपनी ताकत के ऊपर हमेशा अपनी टीम को बड़ी जीत दिलाते हैं, मगर आज रबर बॉल में भी उनकी परफॉर्मेंस काफी बेहतरीन रही और 60 रनों का उन्होंने 61 रनों का लक्ष्य उन्होंने रखा मैदान के ऊपर मोरेली टीम के सामने। तो मोरेली टीम की सलामी जोड़ी मैदान पर पहुंचती हुई निहार और राहुल। पहली गेंद बेहतरीन गेंद थी, बिल्कुल यहाँ पर गेंद को हल्के हाथों से क्लिक किया, सिंह के साथ खाता खोला और 1 रन के साथ मोरेली टीम का खाता खोला है मैदान के ऊपर, जिनके सामने लक्ष्य बहुत बड़ा है। 15.25 की औसत से रन बटोरने प्रति ओवर। तो यहाँ पर तो गेंदबाज इस समय ये सामने की तरफ ऑन साइड की तरफ गेंद को खेला, जब तक गेंद को रोके फेंके, सिंगल मिला और सिंगल के साथ बल्लेबाज राहुल ने भी खाता खोला सिंगल के साथ। सिंगल से इस बार दोनों बल्लेबाजों ने खाता खोला है। तो इससे अगला मुकाबला होगा मस्कल बनाम पागरे छपारा के बीच होगा मुकाबला। दोनों टीमें यहाँ पर पहुंची हैं, तो वो मुकाबला भी इस मुकाबले के बाद जरूर देखने को मिलेगा। ये बेहतरीन गेंद, ये देखिए अनुभव क्या होता है, अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु है, बिल्कुल सुन कहा जाता है। और महेंद्र धुले के पास काफी सारा अनुभव है, बहुत साल से क्रिकेट खेलते हैं और आज भी अनुभव के साथ क्रिकेट खेलते हैं। जिस तरह से उन्हें बल्लेबाजी की थोड़ी सी प्रेशर थी, शुरुआत में 2 विकेटें जल्दी गंवाई थी और उसके बाद उन्होंने जो कमाल की पारी खेली, इसीलिए जाने जाते हैं महेंद्र धुले। इस बार भी बेहतरीन डिलीवरी, ये देखिए गेंदबाजी भी कितनी खूबसूरत है। पहला ओवर जो रहता महत्वपूर्ण ओवर रहता है और इस ओवर में भी यहाँ पर कमाल की गेंदबाजी करते हुए 4 गेंदे केवल उन्होंने 2 रन खर्च किए और पूरी तरह से दबाव अब मोरेली टीम के बल्लेबाजों के ऊपर पहुंच चुका है। मगर दबाव में बल्लेबाजी करेंगे तो ये मुकाबला जीतना बहुत कठिन होगा। और इस बार खेलने की कोशिश की मिड विकेट की तरफ, शॉर्ट मिड विकेट के रीजन में खिलाड़ी दौड़ कर आए, गेंद को उठाए फेंके, मौका है बल्लेबाज के पास 1 रन का और सिंगल के साथ टीम पहुंची इस समय 3 रनों के ऊपर। ये भाई तुझा नवरा बारकू लग तो टीम की टोटल 3 पर पहुंची है। इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश, डॉट बॉल ओवर नंबर पहला कामयाब ओवर, जिसमें केवल महेंद्र ने दिए हैं 3 रन। तो अब दबाव पूरी तरह से बढ़ चुका है। 18 गेंदे 58 रन की आवश्यकता होगी इस मुकाबले को जीतने के लिए मोरेली क्रिकेट टीम को। तो 18 गेंदें बची है और जीतने के लिए 58 रन की आवश्यकता मैदान के ऊपर होगी इस मुकाबले को जीतने के लिए, क्योंकि लक्ष्य बहुत बड़ा था। महेंद्र ने कमाल की गेंदबाजी की और इस बार सेकेंड ओवर, दूसरा ओवर फेंकने के लिए तैयार हो चुके गेंदबाज प्रमोद। पहली गेंद और ये कमाल की स्ट्रोक, गेंद गई बाउंड्री लाइन के बाद 6 रन। और ये छक्का पहली गेंद के ऊपर गेंदबाज प्रमोद का स्वागत किया और क्या कमाल की शुरुआत करते हैं इस बार निहार। यही करना होगा क्योंकि
ये मुकाबला दिलचस्प बनाना है तो इस ओवर में आपको ज्यादा रन बटोरने होंगे। फिर एक बार ऑन साइड की तरफ गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ और इस बार टीम की टोटल एक से आगे बढ़ती हुई टीम का टोटल 5 चुका इस समय। टीम का टोटल इस समय हमारे स्कोर बताएंगे 10 रन बन चुका है। टीम की टोटल बनी है इस समय 11 रन और जीतने के लिए जो लक्ष्य है सूर्य यहाँ पर 60-61 रनों का लक्ष्य, बहुत बड़ा लक्ष्य इस समय। और गेंदबाजी काफी गहरी हो रही है जिससे बल्लेबाजों को रोक लगाई इस मैदान के ऊपर। फिर एक बार तैयार, ओ इस बार गेंद को रोकने में कामयाब रहे। सिंगल बनी, डबल की कोई कोशिश नहीं है। सिंगल डबल से तो ना मुकाबला आप जीत सकते हैं क्योंकि लक्ष्य बहुत बड़ा है। सिंगल डबल से आपके ऊपर जो प्रेशर है, दबाव है, वो बढ़ सकता है और वही हो रहा है मैदान के ऊपर। जोबेली टीम की ओर से जो गेंदबाजी पहली रही महेंद्र की, जिन्होंने कमाल की गेंदबाजी, 3 रन दिए केवल और अब दबाव बन चुका है इन टीम के ऊपर। केवल 12 रन बने हैं तो अभी भी 49 रन की आवश्यकता। 14 गेंदे 49 रन और इस बार ऑफ साइड में खिलाड़ी काफी दूर है। जब तक गेंद को रोके फेंके, सिंगल 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 से टीम आगे बढ़ती भी। और मैंने पहले भी कहा कि सिंगल डबल से ना तो आप मुकाबला जीत सकते हैं और इस मुकाबले को जीतना है तो आपको हवाई सफर करने होंगे, यानी कि लंबे चौके छक्के दागने होंगे। 13 गेंदे 48 रनों की आवश्यकता। टीम का टोटल बना इस समय 13 रन। गेंदबाज तैयार, फिर एक बार और इस बार ओवर पिच गेंद दाग दिया। इस बार वाइड डिश लॉन्ग ऑन के ऊपर से सीधे 6 रन, बिग सिक्सर। अंतिम गेंद में यह छक्का और इस छक्के की सहायता से टीम पहुंची है 19 के ऊपर। तो अब जीत के लिए 42 रनों की आवश्यकता। 12 गेंदे और 42 रनों की आवश्यकता। सोनू बांगर का दिल टूटा है। ओ ये बेहतरीन कैच, अंदरूनी हिस्सा लगा और चलते बने पहला विकेट मैदान के बाहर।
कप्तान ने इस समय अभय के ऊपर, अभय की तरह गेंदबाजी करनी होगी। सामने बल्लेबाज निहार है जो गेंदे को निहार कर बल्लेबाजी कर रहे हैं, मगर 27 रन जोड़ने हैं इस आखिरी ओवर में। अभय को अभय होकर गेंदबाजी करनी होगी और निहार को गेंदे निहार कर बल्लेबाजी करनी होगी। यह कमाल का मुकाबला रहेगा। 27 रन देखना होगा, मुकाबला किस तरह से होगा। 6 गेंदे 27 की आवश्यकता, 61 रनों का लक्ष्य था, मगर अब 34 बने आखिरी ओवर। नाइस डिलीवरी, 1 रन तो जरूर पूरा किया सिंगल से। मुकाबला पहली गेंद में अबर पहुंची 35 पर, तो जब जीतने के लिए 26 रन की आवश्यकता। 5 गेंदे और 26 रन। पांच गेंदे और जीत के लिए अब चाहिए 26 रन की आवश्यकता। गेंदबाज ने अभय फिर एक बार तैयार, सामने बल्लेबाज लेफ्ट हैंड बल्लेबाज। ओह नाइस डिलीवरी, बिल्कुल स्टंप के बीचों बीच पाए गए थे, मगर इस प्रतियोगिता में LBW जो नियम नहीं है, वरना बल्लेबाज को लौटना पड़ता। टीम की टोटल 1 से बढ़ती हुई अब 25 रन की जरूरत है। 4 गेंदे 4 छक्के भी लगते हैं तो ये मुकाबला नहीं जीत पाएगी, क्योंकि इस प्रतियोगिता का नियम है कि कंपल्सरी चेसिंग। तो जीतने के लिए 4 गेंदे और 25 रन की आवश्यकता। ये बारिश, कमाल की गेंदबाजी, तीनों गेंदे क्या कमाल फेंकी। पहली गेंद आकर फेंकी, दूसरी गेंद भी जड़ में फेंकी, और ये तीसरी गेंद, ये लास्ट ओवर फेंक रहे, डेट ओवर जिसे कहा जाता है। और इस समय का कमाल की गेंदबाजी, इस गेंदबाज की सराहना करनी होगी। लक्ष्य बड़ा था मगर गेंदबाजी भी उतनी बड़ी रही। अब जीतने के लिए 24 रन 3 गेंदे। ये मुकाबला अब एक तरफा होता हुआ नजर आ रहा है, मगर कह नहीं सकते, ये क्रिकेट का खेल है दोस्तों। ये देखिए बेहतरीन डिलीवरी, नबी तुली गेंदबाजी जिसे कहा जाता है, बिल्कुल। और ये बेहतरीन गेंदबाजी हो रही है। तो जीत के लिए अब केवल औपचारिकता बाकी है कि मुकाबला अब ज़ुबेली टीम के पक्ष में पूरी तरह से झुक चुका है। 2 गेंदे शेष इस ओवर में। टीम की टोटल की हम बात करेंगे तो 38 बने। 61 रनों का जो टारगेट था वो काफी महंगा पड़ा इस मुकाबले में। और महेंद्र दुले ने क्या आज कमाल की गेंदबाजी बल्लेबाजी की। और इस बार गेंद मिड विकेट की तरफ केवल औपचारिकता है कि सिंगल रन लेकर इस मुकाबले के टीम की टोटल बनी है 39 रन। तो अभी भी जीतने के लिए 22 रन। आखिरी गेंद, काफी अंतर से इस मुकाबले को गंवाना पड़ा मोरियोली क्रिकेट टीम को, जिन्होंने यहां पर काफी दूर से आई थी। ये टीम ज़ुबेली टीम का प्रदर्शन काफी बेहतर रहा। शुरुआत उनकी खराब रही थी। महेंद्र